महाराष्ट्र। तर मी आज तुमच्यासाठी झटपट बनणारी आणि स्पायसी अशी सुरमई मसाला याची रेसिपी आणलेली आहे। तर ती कशी बनवायची हे आपण आता पुढे पाहणारच आहोत। तर मग चला आपल्या किचनकडे। तर आता इथे सर्वप्रथम मी एक कढई घेतलेली आहे। त्याच्यामध्ये आता आपण तेल टाकलेले आहे गरम होण्यासाठी आणि तेल तापल्यानंतर आपण त्याच्यामध्ये बारीक चिरलेली लसूण टाकलेली आहे। 4 ते 5 पाकळ्या मी बारीक चिरून टाकलेल्या आहेत इथे। आता आपली लसूण थोडी ब्राऊन कलरची झाली की आपण त्याच्यामध्ये बारीक चिरलेले कांदा टाकणार आहे। 2 कांदे घेतले इथे मी बारीक चिरून। आता आपल्याला कांदा इथे जरासा गोल्डन होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। आता इथे कांदा आपला थोडा गोल्डन झालेला आहे। तर इथे मी आता 1 टीस्पून हळद टाकलेली आहे। झणझणीत आहे म्हणून इथे मी 2 टेबलस्पून चांगलं तिखट टाकलेलं आहे। तिखटाचं प्रमाण आपल्यावर आहे। मी नेहमी तुम्हाला सांगते जसं तुम्हाला आवडत असेल तसं तुम्ही ते तिखट वापरू शकता, कमी जास्त करू शकता। आता हे चांगलं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। परत 2 मिनिटं इथे आपल्याला हे चांगलं परतून घ्यायचं आहे हा मसाला। आता इथे 2 मिनिटं आपली झालेली आहेत, चांगली परतून घेतलेला आपण हा मसाला व्यवस्थित आणि आपलं तेल सुद्धा बाजूने असं सुटलेलं आहे। आता आपण याच्यामध्ये कोकम टाकणार आहे। 5 ते 6 मी कोकम घेतलेले आहेत इथे। कोकम नसेल तर तुम्ही त्या जागी चिंचही वापरू शकता। इथे मी आता अर्धा कप पाणी टाकलेलं आहे याच्यामध्ये। आता हे चांगलं परत आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे 2 मिनिटं। आता इथे आपले 2 मिनिटं चांगलं परतून घ्यायचं आहे व्यवस्थित। आपली 2 मिनिटं झालेली आहेत। आता आपण याच्यामध्ये सुरमईचे जे तुकड्या होत्या त्या इथे टाकून घ्यायचे। सुरमई शिजायला जास्त वेळ लागत नाही आहे म्हणून आपण ही रेसिपी झटपट होऊन जाते। आता आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकलं आहे। आता हे चांगलं आपल्याला मिक्स झालेलं आहे। आता आपण याच्यामध्ये परत अर्धा ग्लास पाणी ओतलेलं आहे। आता आपण याच्यावरती 5 मिनिटांसाठी झाकण ठेवून देऊया। आता इथे आपली 5 मिनिटं झालेली आहेत। आता आपण बघूया, चांगली उकळी आलेली आहे आपल्या कालवणाला। ते परत आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया हलक्या हाताने। आता आपण याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकू आणि परत आता इथे आपल्याला हे सगळं कोथिंबीर टाकल्यानंतर इथे परत आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित। आणि आता आपण इथे परत 2 मिनिटांसाठी झाकण ठेवून देणार आहोत त्याच्यावरती। आता इथे आपली 2 मिनिटं झालेली आहेत आणि आपल्या इथे सुरमई मसाला तयार आहे। आपली सुरमई सुद्धा शिजलेली आहे प्रॉपर। बघताय ना, लगेच झटपट होणारी रेसिपी आहे। वाट कसली बघताय, तुम्ही सुद्धा लगेच तुमच्या घरीही करून घ्या। आता इथे आपली सुरमई मसाला मस्त झणझणीत असा तयार आहे। ही तुम्ही भाकरी, चपाती, राईस बरोबर सर्व करू शकता। जर तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि बेल आयकॉन सुद्धा वाजवा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनव्या रेसिपीचे अपडेट्स मिळतील आणि तुम्ही पाहू शकाल आणि तुम्ही तुमच्या घरी सुद्धा बनवू शकाल। तोपर्यंत बाय।